हॅलो, मी प्रांजली's रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आमच्या घराच्या समोरची दारची भाजी काढणार आहोत, म्हणजे लाल माठाची भाजी काढणार आहोत. तर ही बघा, वर जी कवळी पानं असतात ना वरची, तीच आपण काढून घेणार आहोत. आणि ही भाजी बनवायला खूप कमी देखील वेळ लागतो आणि खूप कमी सामानामध्ये ही आपली भाजी तयार होते आणि चवीला देखील खूप छान लागते. तर आता आपण ही सर्व भाजी आहे ती काढून घेणार आहोत. माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपली या साईडची भाजी काढून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची भाजी काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, इथे खूप सारी एकाच ठिकाणी भाजी आहे. तर ही भाजी आहे ती आम्ही लावलेली आहे. तर ही आता सर्व आपण भाजी आहे ती कवळी काढून घेऊयात. बघू शकता, एकदम मस्त फ्रेश आपली एकदम ताजी भाजी आहे. तर आता आपली सर्व भाजी काढून झालेली आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घेऊयात. तेल छान गरम करून घेऊयात. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेले आहे. लसूण मी ठेचून घेतलेली आहे आणि खूप सारी लसूण ह्या भाजीमध्ये घालायची आहे. तर मी 10 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या. त्यानंतर मिरची घेतलेली आहे आणि ती मध्ये कापून घेतलेली आहे. 2 मी इथे मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि आता तो मिक्स करून घेऊयात आणि थोडासा लालसर करून घेऊयात कांदा. तर इथे बघू शकता, आपला कांदा देखील मस्त सॉफ्ट झालेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे. त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये भेंडी घालून घेऊयात. भेंडी घातल्याने अगदी खूप छान चव येते भाजीला. तर इथे मी 4 आहेत ना भेंडी कापून घेतलेली आहेत. जर तुम्हाला भेंडा नसेल घालायचा, तुम्ही भेंडी नाही घातलात तरी चालेल, पण भेंडी घालून नक्की एकदा भाजी करून पहा. खूप भाजी छान लागते. आणि इथे ती मी लाल माठाची भाजी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण भाजीला मिक्स करून घेऊयात. अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथे बघू शकता, आपली भाजी आहे ती मिक्स करून झालेली आहे. आता आपण झाकण लावून फक्त 2 मिनिटं भाजी आहे ती वाफवून घेणार आहोत आणि पाणी अजिबात घालायचं नाही ह्या भाजीमध्ये. तर इथे बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात भाजीला. तर इथे बघू शकता, आपली भाजी आहे ती एकदम मस्तच अशी तयार झालेली आहे. तर गॅस आपण बंद करून घेऊयात. तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.